या विश्वाला शांती संदेश देणारे महाकरुणी भगवान तथागत राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्या माऊलीचा आज जन्मदिवस आहे त्या माऊलीची जयंती आपण या ठिकाणी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या विद्येची खरी स्फूर्ती नाही का, शिक्षणाची जननी त्या सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, हुतात्मा भगतसिंग, या तमाम महामानवांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते या शाळेचे प्रिन्सिपल TR खेडे सर, आणि ज्यांच्या मुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला ते शिरसाट सर आणि हरणे मॅडम, विशाल सर, देवगरे सर, मालदुरे मॅडम, खळक्कर मॅडम आणि समोर जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, आज या ठिकाणी येऊन मला लय बरं वाटून राहिलं की सर आपण सलग दुसरा कार्यक्रम या ठिकाणी घेताय. एवढे चांगले शिक्षक आणि या वातावरणात तुम्ही शिकताय. हा जानेवारी महिना लय महत्वाचा आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. हा जानेवारी महिना 24 जानेवारी काय तुम्हाला माहित असेल, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आहे. कागदावरच बरं, बेटी बचाओ बेटी पढाओ कागदावरच आहे, कृतीविधीत काही नाही आहे. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आणि 12 जानेवारी एका जयंती आहे एका रणरागिणीची. सांगता येईल 12 जानेवारीला कोणाची जयंती असते? आणि स्वामी विवेकानंद यांची पण जयंती आहे. बोलत जा कुठेही मुलीच आहे म्हणजे या महिलांसाठीच प्रबोधन झालं पाहिजे. तुम्ही कोरडा ओळखूच येता कुठेही मुलीच हुशार आहे म्हणजे या महिलांसाठीच प्रबोधन झालं पाहिजे. जिजाऊंचं जर प्रबोधन झालं तर शिवाजी महाराज करतील, लक्षात ठेवा. इथं 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहे, बरोबर? बोलत जा, घाबरायचं नाही कोणाला, कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. चला इथं 5वी 6वी 7वी असणारे हात वर करा. एकदम पाठीचा गाणं ताट असे मांडी घालून बसा, वाटलं पाहिजे की सुंदर मुलं आहे. चला पटापट उत्तर द्या बरं. यंदा दुर्गादेवीच्या वेळी सगळ्यात जास्त बँड पार्टी कोणती वाजली आणि सगळ्यात जास्त गर्दी कोणत्या बँड पार्टी होती ती? आणि यदा कदाचित कोणाचं लग्न जुळलं तर त्याला कोणती बँड पार्टी बोलावणं पुढं? सांग रे सांग रे, तू सांग कोणती बँड पार्टी वाजली यंदा? कोणती बँड पार्टी वाजली? कोणती बँड पार्टी वाजली? हा बर. रेल्वेच्या इंजिनचा शोध कोणी लावला रे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमध्ये त्यात त्यांनी लिहिलंय, त्यात त्यांनी सांगितलंय, या कोवड्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. पण पुढे ते म्हणतात, विकसता प्रकटतील समाजी शेकडो वैसे महापुरुष. शिक्षकांची जबाबदारी आता वाढलेली आहे. शिक्षकांची जबाबदारी असते विद्यार्थी घडवणं, त्यांची हाती असते विद्यार्थी घडवणं. पण आज ओबीसी समाजातली 14 ते 18 वयोगटातील मुलं आज नशा करताना दिसत आहे. नशा कोणता? खर्रा, माणिकचंद, कुकीन, आणि यांना निर्व्यसनी करण्याची जबाबदारी आता शिक्षकांची आहे. ओबीसी समाजातली 1 नंबरवर आहे, 2 नंबरवर एससीची मुलं आहे आणि यांना निर्व्यसनी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांना जर गैरवर्तन केलं तर त्याचा प्रभाव हा विद्यार्थ्यावर पडतो. शिक्षकांना जर तंबाखू घोटला तर विद्यार्थ्याला वाटत की चांगला असते वाटते आयटम, कारण गुरुजी घोटून राहिले, आपणही खाऊन पाहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ओढोनी तंबाखू काढी जो धुर बुडेल ते घर तेने पापे. हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात.
म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं आहे, जे आज जे शिक्षणाचं बाजारीकरण झालं, जे शिक्षण पाठ्यपुस्तकामध्ये शिकवलं जाते ते शिक्षण आणि त्याच्या पलीकडचं शिक्षण, याची चाकोरी तोडून आता शिक्षकांची जबाबदारी आता वाढलेली आहे. आणि आताच्या काळात तर जास्तच वाढलेली आहे. त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलंय ना, नारी नरकस्य द्वारम. नारी कशाचं द्वार आहे? नरकाचं. पण त्या ठिकाणी ज्योतिराव मुलींना साक्षर करतात, सावित्री मुलींना साक्षर करतात. कुणाच्या बापाला घाबरत नाही. सावित्रीला दगड मारतात. 100 वर्ष अगोदर रडली सावित्री. तिला माहित होतं मी शिकवायला जाणार. लोक जायची, दगड मारायचे. 1 2 3 4. छातीवर लागला, डोक्यावर लागला, डोकं फुटलं, रक्तरंबाळ झाली सावित्री. तरी तिनं शिकवलं, कारण तिला माहित होतं येणाऱ्या काळात 1970-80च्या काळामध्ये इंदिरा गांधी नावाची स्त्री प्रधानमंत्री होणार, प्रतिभाताई राष्ट्रपती होणार, स्त्रिया शिकवा लागतील त्या प्राध्यापक होणार, स्त्रिया सरपंच होणार, नगरसेवक होणार, आमदार होणार, खासदार होणार, मंत्री होणार. हे तिला माहित होतं. त्या नासामध्ये जाणार, सानिया मिर्झा होणार, हे तिला माहित होतं. म्हणून मी आज लोकांची दगड खायला तयार आहेत. पण याच्या समोर येणाऱ्या काळात ह्या मुली त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, हे तिला सावित्रीला माहित होतं. ना आपण एवढं जाती 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 जातीत वाटलोय की कुंभी माड्याला म्हणतो आम्ही वरचा, माडी तेल्याला म्हणतो मी वरचा, तेली कोष्ट्याला म्हणतो, कोष्टी धनगराला म्हणतो, लोहार, सुतार, सोनार, चांभार, मातंग, भील, गोंड, कोलाम, कोरकू, वरली, थकूर, कातकरी, पारधी, रामोशे, शेख, पठाण, सय्यद, अन्सारी, बौद्ध, ख्रिस्ती, शीख, पारसी, सगळे जण लहान मोठे, ऊच नीच, खालचे वरचे, वरताटे खालताटे करत मस्त समाजात वावरून राहिलोय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रात्र गेले, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्मा येऊनी काय केले. त्या धर्माची व्याख्या महात्मा फुले सांगतात, सत्याविन नाही धर्म तो रोकडा, जनासी वाकडा मतभेद, मानवाचा धर्म सत्य एक नीती, बाकीच्या खुरापती ज्योती म्हणे. हे म्या नाही लिहिलं, मा बापानं नाही लिहिलं, मा आप्पानं नाही लिहिलं. हे महात्मा फुलेंनी त्या काळात पेशव्यांच्या छाताडावर बसून आणि 1 जानेवारी 1848 पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. आणि आज 21व्या शतकात त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेऊन राहिलोय. पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, फातिमा शेख. त्या शाळेत 4 बामणाच्या, 1 धनगराची, 1 मराठ्याची, अशा 6 मुली त्या शाळेत होत्या. पण आजही सावित्रीबाई फुले म्हटलं की एका विशिष्ट समाजाच्या, सावित्री ज्योतिबा फुले म्हटलं की एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी. अरे एवढं मोठं त्या व्यक्तिमत्व त्या सावित्रीचं, देशाच्याच नाही तर जागतिक पातळीचं व्यक्तिमत्व. तुम्हाला 8 दिवसा अगोदरची गोष्ट सांगतो. मी मामाच्या गावला गेलो, रात्री मुक्कामी होतो, जेवण खावण केलं, झोपतो म्हटलं, तर बाहेरून चौकामधून गोळीबारांचा आवाज येत होता. एकतर मामाच्या गावला जात नाही आणि गेलो तर आपतच आहे. मला वाटलं आतंकवादी घुसले का काय. तर बाहेर झगडा चालू राहिला कोणता कार्यक्रम, मला तर आपलं मन थांबत नाही, बाहेर डुकू डुकू पाहतोच. तर माझं मन थांबलं नाही, बाहेर गेलो, पाहतो तर चौकामध्ये 14-15 पोरं ते चालू होतं त्याच्या मोबाईल मध्ये. काय म्हणते त्याले, फ्री फायर. जसं काही याच्या बापानच घेऊन ठेवल्या त्या बंदुका. फ्री फायर म्हणजे, फ्री म्हणजे फुकटात, फायर म्हणजे आग. फ्री फायर म्हणजे फुकटात आग लावणारे त्या चौकामध्ये बसले होते आणि लोकांची झोप उडवत होते. अरे म्हणजे अतिव्यसन हे खड्ड्यात नेल्याशिवाय राहणार नाही. चांगलं वाचत नाही, सांगितलं तर ऐकत नाही. मग कसं करणारा फुलेंचा इतिहास आपल्याला एवढा मोठा इतिहास आहे तो ज्योतिराव फुलेंचा. स्वतःच्या पत्नीला शिकवणारे ज्योतिराव फुले, 23 शाळा ज्योतिरावांनी काढल्या. एवढं मोठं व्यक्तिमत्व, तरीही आजही 23 शाळा त्यांनी काढल्या. पण आजही त्या शाळेत मी सरांच्या वतीनं तुम्हा सगळ्याला विनंती करतो की ज्या दिवशी तुम्ही कोणते अधिकारी, कोणते IAS, कोणते IPS, ज्या दिवशी तुम्ही व्हाल त्या दिवशीचा महिन्याचा पहिला पगार मला द्या असं मी म्हणणार नाही. पण जिथं बाबासाहेबांची, शाहू राजांची जिथं पहिली भेट झाली,
ते स्थळ आजही उपेक्षित आहे. जिथं सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली ते स्थळ आजही उपेक्षित आहे. तुमच्यातल्या होणाऱ्या 5 अधिकाऱ्यांनी जरी ठरवलं तर ते आंतरराष्ट्रीय स्मारक होऊ शकते, लक्षात ठेवा. द्याल ना तुम्ही? अरे हो तर म्हणा, हो म्हणाल काय जाते. शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत. आपण बोलू शकतो, आम्ही चिकित्सा करू शकतो. एक लक्षात घ्या, जरा जास्तच महापुरुष सांगितले तर 2-3 चेहरे झोपले. कर रे बाबा बनकर, घरी जायचं आहे मले. झोपू नका. आतून पेटलो पण हळुवार बोलतो मी, दुसरे विशेष नाही व्यवहार बोलतो मी. बेईमान झालेल्यांना एकदाच ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, निर्धार बोलतो मी. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या हलाखीची आहे. त्या मी स्वतः शेतकरी आहे. इथं सगळे शेतकरी कुटुंबातले आहे, ज्यांचे वडील शेतकरी आहेत त्यांनी हात वर करा. त्या शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो, त्या शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो. एक लक्ष द्या इकडे, लक्ष द्या इकडे. त्या शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो. त्या कपाशीचं पीक उभं करायचं आमच्या घामानं आणि कर्ज करायचं या डोक्यावर, आणि त्या कापसाचे ब्रँडेड कपडे ते लोक घालणार आणि CCI ला कापूस देऊन पैसे खात्यावर येणार. अरे त्या खात्यावरच्या पैशाचं करू तरी काय? अरे त्या खात्यावरच्या पैशाचं करू तरी काय? घरच्यांसाठी कपडे लत्ते आता नेऊ तरी काय? घरच्यांसाठी कपडे लत्ते आता नेऊ तरी काय? अहो रात्रीचा दिवस करून त्या कपाशीले पाणी पाजलं. अहो रात्रीचा दिवस करून त्या कपाशीले पाणी पाजलं. अन निवडणुकीच्या आवडी साहेब शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमचं भाषण मोठं गाजलं. आणि गाजलेलं भाषण करून घरी तुम्ही गेलात. आणि गाजलेलं भाषण करून घरी तुम्ही गेलात. आणि त्याच रात्री माझा शेतकरी बाप फासावर लटकून मेला. ही परिस्थिती शेतकऱ्यांची. आपल्या भागात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात सोयाबीन होत नाही, सोयाबीन गेले. ज्वारी होते पण पाखरं देत नाही. त्यानंतर कपाशी आहे, कपाशी 20-25 बोंड्या धरल्या की करप्या चालला जाते. तुरी दवानं गेल्या. म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनालेच हे संकट आहे. इकडे निसर्गाच्या पायी आणि इकडे भाव नाही तर सरकारच्या पायी. आता सुखी आहे फक्त गव्हर्नमेंट सर्वंट अन व्यापारी. म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे? 5 रुपयाले 2 गड्ड्या, 5 रुपयाले 2 गड्ड्या, 5 रुपयाले 2 गड्ड्या. नेता विकत का घेता फुकट? उपडाले महाग. शेतकरी काहीच करू शकत नाही जोपर्यंत सरकार काही आधार देत नाही भावाचा. आणि इकडे म्हणतात की हम स्वदेशी बनाएंगे. हे वय स्वदेशी, आलू कांदे टमाटे पालक मेथी सांबार. ही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. एक लक्षात घ्या, या 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाईंचा जन्म आहे. 9 वर्षाच्या होत्या तेव्हा विवाह झाला ज्योतिरावांशी. आणि 10 मार्च 1891 ला मृत्यू आहे. 66 वर्षाचं आयुष्य लाभलं. अरे त्या 1897 मध्ये प्लेगची साथ आली होती. तेव्हा लोक मरत होती, रस्त्यावर पडली होती, कोणी मदत करायला तयार नव्हतं. त्या सावित्रीला वाटलं की लोक मरतायत, त्यांना वाचवलं पाहिजे. अरे स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवणारी स्त्री म्हणजे सावित्री आहे. स्वतःच्या पोराला बोलावलं, यशवंतला, दत्तक पुत्राला. तो आर्मीमध्ये डॉक्टर होता, आर्मीमध्ये डॉक्टर होता, त्याला बोलावलं. आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं म्हणजे काय? स्वतःचा जीवाची आहुती घालून लोकांचा जीव वाचवणं. आता 2021-22 कोरोना काळामध्ये एक काळ पुत्र कोणी मदतीसाठी आलं नाही. पण एक माना लागन, शेतकऱ्यांनी छातीला मातीवर राहून जीवाची बाजी लावून पेरणं सोडलं नाही आणि लोकांच्या पोटाचा प्रश्न त्यांनी मिटवला, हे मात्र नक्की आहे. त्या काळात, त्या सावित्रीबाईंच्या फुल्यांच्या काळामध्ये सतीची चाल होती, बालविवाह होता. एक 70 वर्षाचा माणूस आणि 8-10 वर्षाची मुलगी सोबत विवाह होत होता. 8 वर्षाची मुलगी, 70 वर्षाचा माणूस. विचार करा, तो 70 वर्षाचा माणूस जास्त दिवस जगत नाही, बरोबर? तो लवकरच गचकते. तो मेला की हे विधवा व्हायची, हिचं विद्रूप केल्या जायचं, हिचं केशोबन केलं जायचं, हिला अंधाऱ्या खोलीत टाकल्या जात होतं, तिला खालची वागणूक दिल्या जात होती, तिला जेवण सुद्धा फेकून दिल्या जात होतं.
पण एकदा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या लक्षात आलं, त्यांच्या नजरेसमोर एक घटना घडली. एक महिला अशी, ती महिलेसोबत, विधवा महिलेसोबत घरच्यांकडून या पुरुषांकडून तिच्यावर अत्याचार केला होता, तिचं शोषण झालं होतं, ती गरोदर झाली होती आणि तिनं स्वतःच्या हातानं स्वतःच्या पोटात चाकू खुसपून आत्महत्या केली होती. कारण तिला समाजात तोंड दाखवायला तोंड नव्हतं. आणि त्यावेळी सावित्रीबाईंनी, ज्योतिरावांनी एक निर्धार केला आणि बाल प्रतिबंध गृह स्थापन केलं आणि चौकामध्ये बॅनर छापले आणि लोकांना सांगितलं, या बाल प्रतिबंध गृहामध्ये विधवा महिलांनी या, इथं त्यांनी बाळंतपण करावं आणि बाळ हवे असेल तर त्यांनी घरी घेऊन जावं आणि नसेल तर आम्ही त्याचं पालन पोषण करू. आणि त्या अनाथ मुलांना स्वतःची दूध आई म्हणून सावित्री तिनं तिचं पालन पोषण केलं. विधवांचं केशवपण हटवलं, नाव्यांचा संप घडवला. त्यावेळी पुण्यामध्ये नाभिक केस कापणारे त्यांच्या घरोघरी जाऊन सावित्रीने सांगितलं की या विधवा महिलांचं केशवपण करू नका, त्या आपल्या बहिणी आहेत, त्यांचा विद्रूप करू नका. त्या 500 नाभिक त्यावेळी पुण्यामध्ये जमा झाले होते. किती? 500 नाभिक. कोणीतरी स्वतःच्या धंद्यावर लात मारून त्याच्या विरोधात संपावर जाते का कोणी? आंदोलनात जाते का कोणी? पण त्यावेळी स्वतः नाभी समाजाचे सगळे लोक त्यावेळी 500 नाभिक जमा झाले आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही आजपासून विधवा महिलांचे केशवपण करणार नाही, हे त्यांनी स्वतःहून सांगितलंय. रात्र शाळा काढले, विधवांचं केशवपण हटवलं, विधवांचं पुनर्विवाह घडवून आणला. एवढं मोठं कर्तृत्व त्या सावित्रीचं. पण आजही सावित्रीबाई फुले ज्या विद्येची खरी स्फूर्ती नाही काय, त्यांना विसरून आपण दुसऱ्यांचं नाव घ्यायला लागलो. परिस्थिती कशी आहे? देश आजाद होण्या कोण कोण भांडले, कुणा मिळाले खुर्ची अन रक्त कुणाचे सांडले, दोष तो हो न्याय कसला कुठली लोकशाही, कोण झाले शहीद अन पुतळे कुणाचे बांधले. ज्या सावित्रीनं तुम्हाला अधिकार दिले, तुम्ही या ठिकाणी शिक्षणासाठी, शिक्षण घ्यासाठी आणि या ठिकाणी शिक्षक तुम्हाला शिकू शकते, हा अधिकार आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी दिला. तरीही आपण त्या सावित्रीचे उपकार कधी फिटले नाही पाहिजे. त्या उपकार जाणा त्यांचे, त्या सावित्रीचे उपकार जाणा, त्या महात्मा फुलेंचे उपकार जाणा. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, बरोबर? इकडे लक्ष द्या. प्रत्येक पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. त्या आंबेडकरांचा इतिहास समजून घेण्यासाठी, आंबेडकरांना समजून घेण्यासाठी आपल्याला रमाईचा त्याग समजून घ्यावा लागेल. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरावांना समजून घेण्यासाठी सावित्रीमाईचा आपल्याला त्याग समजून घ्यावा लागेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी आपल्याला राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंचा इतिहास समजून घ्यावा लागेल. 2 दिवस अगोदरची गोष्ट तुम्हाला सांगतो. मायटात एक लहानसा पोरगा आहे. आपल्या लहान लेकरावर थोडं दबाव पडला पाहिजे, त्याला शिस्त आली पाहिजे, त्याला वळण आली पाहिजे. जसे सर तुमच्यावर दबाव टाकते, शिस्त आली पाहिजे, वळण आलं पाहिजे. त्यासाठी तसं रॉब आपल्या लहान लेकरावर पडते. त्या यटातला एक लहानसा पोरगा आहे, तो माझ्याजवळ येऊन 2 दिवस अगोदर तो माझ्याजवळ येऊन हसायला लागला. तर मी त्याला म्हटलं, काऊन रे, काय झालं, काऊन हसण्याला तुम्हाला इकडे पाहून? तर तो म्हणला, माझ्या सरनं सांगितलं म्हणे की संकटाला हसत हसत समोर जा. म्हणजे काय सांगून सांगा तुम्हाला, का कळत नाही तुम्हाला? काय चालू आपल्या देशामध्ये? सगळीकडे भ्रष्टाचार आहे. आपण आपल्या डोक्याची पावर वापरणं बंद केलेली आहे, आपली ट्यूबलाईट वापरणं बंद केलेली आहे. जोगिंग लेट द्या पहिले. आपण आपल्या डोक्याची, काय चालू आपल्या देशामध्ये? जर हे लोकशाहीचं राज्य असेल, आपण विचार करा, जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी जोपर्यंत प्रामाणिक लोक राजकारणामध्ये, प्रामाणिक लोक समाजकार्यामध्ये, प्रामाणिक लोक प्रशासकीय अधिकारी होणार नाही, तोपर्यंत महापुरुषाचे विचार पूर्ण होणार नाही. हे लक्षात ठेवा. त्या सावित्रीचे उपकार जाणा. आणि सरांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं,
त्यांचे मी आभार मानतो. आणि ज्यांनी इथं अगदी धीडपणे सूत्रसंचालन केलं त्या आमच्या बहिणी, आणि इथं ज्यांनी नाट्य सादर केलं, नृत्य सादर केलं, आणि त्यांनी धाडस केलं. त्यांना बरेच पोरं हसले, पण त्यांनी धाडस तर केलं. तुम्ही तर तिथंच जाऊन बसले आहे, हसले आहे. हा, धाडस करणं महत्वाचं आहे, बोलणं महत्वाचं आहे. अरे ते बोलते तसं हे, जो बोलतो त्याची खपते, जो बोलला तोच पुढे जाणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून बोलावं लागणार आहे. समोरच्या काळात जो बोलन त्याचीच खपणार आहे, लक्षात ठेवा. जो बोलतो त्याचाच भाजीवाला खपते ना, लक्षात ठेवा. बस एवढ्यावर थांबतो. बोर झाले असाल तुम्ही, नाही झालं ना? कारण कसं आहे, मी मागं आलतो भाषण द्यायला, तर तेव्हा असं झालं की भाषण अजून जास्त वेळ दिला असतं तर चांगलं झालं असतं, हे विद्यार्थ्याचं मत होतं. कारण पिरियड ऑफ मारायला भेटले असते. बरोबर आहे का? नाही आहे ना? हा, तेच म्हटलं. आपला नवीन कार्यक्रम आहे, आपलाही जास्त काही अनुभवी भाषण देणारा आहे नाही आपण. बस एवढ्यावर थांबतो. सगळ्यांना जय जय, जय शिवराय, जय भीम. एकदा जोरदार नारे उद्या. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, सावित्रीमाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुम्ही मला माझं भाषण ऐकून घेतलं, एवढ्या वेळ तुम्ही ऐकलं, याबद्दल तुमचे आभार मानतो. इथेच थांबतो. धन्यवाद.